आणि 3 टॉपिक आहे ते प्रॅक्टिकल आहे. आता बघायला गेलं तर याचा अभ्यास कसा करायचा, मी काय केलं होतं ते तुम्हाला सांगतो. मी जेव्हा सकाळी उठतो, समजा 5 वाजता 6 वाजता तुम्ही उठत असाल तर 1 तास फक्त 1 आवर्स. आणि जीवनामध्ये टाइम टेबलला खूप महत्त्व आहे. विदाऊट टाइम टेबल तुम्ही यशस्वी होऊ शकता. आज क्रिकेटला गेलो, उद्या फिरायला गेलो, परवा तिकडे गेलो आणि दुसरा व्यक्ती आपला अभ्यास करत आहे, म्हणून तुम्ही यशस्वी होणार. आणि काही विद्यार्थी असे आहे की मी आज 10 तास अभ्यास केला तर उद्या 5 तास केला, परवा 2 तास केला, नंतर 1 तास केला, चालेल. एव्हरी डे जो ठरवलं ना टाइम टेबल, त्या टाइम टेबलनुसारच अभ्यास. मी एव्हरी डे 12 आवर्स स्टडी करत होतो. 1 वर्ष पूर्ण 12 तास अभ्यास केला, समजून घेतला सिलेबस, कंटेंट कन्सेप्ट समजून घेतलं. तेव्हा तर आम्हाला मार्गदर्शक नव्हतं, आता तर तुम्हाला चांगले चांगले मार्गदर्शक आहे यशस्वी होण्यासाठी. तर विशेष म्हणजे 1 आवर्सचा सकाळी, समजा आपण गोळ्या घेतो सकाळ दुपार संध्याकाळ आजारी पडल्यावर, तर त्या पद्धतीने 6 ते 7 जर तुम्ही कॉलेजला प्रोफेसर असाल तर 5 वाजता उठा, पण 1 तास आपल्याला एक टॉपिक ठरवायचा आहे. एकच टॉपिक ठरवायचं. परीक्षा आता जूनमध्ये, त्याचे फॉर्म येते. एनी हाऊ कंडिशन जूनमध्ये परीक्षा असते म्हणजे असते नेटची, आणि डिसेंबरला नेटची परीक्षा असते म्हणजे असते. तिकडे काही जून आणि डिसेंबर सेटचं काही खरं नाही, कधी पण होऊ शकते, पण नेटची तर कन्फर्म आहे. जून आणि डिसेंबर. पहिल्यांदा लास्ट वीक संडे व्हायची, आता सेकंड वीक, थर्ड वीक संडे ही परीक्षा असते. जून आणि डिसेंबर. आता म्हणजे समजलंय मला परीक्षा कधी आहे. मग आता मला काय करायचं आहे, कसा अभ्यास करायचा आहे, कोणता अभ्यास करायचा आहे. तर सकाळी 6 ते 7 समजा मी टीचिंग ॲप्टिट्यूड टॉपिक घेतला, एकच टॉपिक घेतला, एकच तास करायचा आहे. पण तोही अभ्यास जो आहे, काही विद्यार्थी काय करतात माहिती का, एखादं पुस्तक घेतल्यावर सतत अभ्यास, तेच वाचन, पूर्ण 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 पुस्तक संपत नाही तोपर्यंत वाचन चालू. आपण एवढं लक्षात राहणार आपलं, म्हणून टप्प्याटप्प्याने डोंगरावर सतत डायरेक्ट पळत जाणार आहे का, पायऱ्या पायऱ्याच पडत, तसं पद्धतीने इथे आहे. 1 आवर्स एकच टॉपिक. समजा टीचिंग ॲप्टिट्यूड घेतला तर टाइम टेबल, वेळापत्रक, मेथड ऑफ टीचिंग, एकच टॉपिक, पण 1 तास करायचा. आणि 6 ते 7 समजा एक्झाम्पल तुम्ही किती वाजता उठा, पण 1 तास सकाळी. तुम्ही मुंबईचे तर विद्यार्थी नाही 12 वाजता उठणार, त्याच्यामुळे 6 ते 7 दररोज 1 तास टीचिंग. बरं किती दिवस करायचा आहे. आता परीक्षा समजा मार्च सुरू झालेला आहे, मार्च, एप्रिल, मे आणि जून मध्ये फक्त 90 दिवस या 80 दिवसाच्या हातात. उद्या 8 मार्च आहे म्हणजे 6-7 दिवस गेले, फक्त 80 दिवस परीक्षा आहे. कारण जून मध्ये एनी हाऊ कंडिशन क्वालिफाईड व्हायचं असेल तर 80 दिवस. काही विद्यार्थी म्हणतात परीक्षा जवळ आल्यावर अभ्यास करतो, कधीच होणार. म्हणजे आता ही काय बोर्डाचे पेपर नाही किंवा आपली साधी क्लास टेस्ट नाही कॉलेजची, ही स्पर्धा परीक्षा आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं कॉलेज आपलं प्रतिस्पर्धी नाही, संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत आहे. जर सेट देत असेल तर महाराष्ट्र आपलं कॉम्पिटिटर आहे, आणि नेट देत असेल तर भारत कॉम्पिटिटर. म्हणजेच सांगायचं तात्पर्य काय, त्यासाठी आपला अभ्यास कसा पाहिजे. आता मुंबई विद्यापीठामध्ये समजा आमच्या या मॅडम आहे आमच्या, तर त्यांना आता समजा मराठीमध्ये द्यायचं आहे, 500 मुलं परीक्षा देणार. मराठीमध्ये एक्झाम्पल सांगतो 500, आणि कॉमर्स असेल तर 10,000 विद्यार्थी परीक्षा देतात, आणि लॉ असेल तर 900 विद्यार्थी परीक्षा देतात, लायब्ररी सायन्स असेल तर 400 मुलं परीक्षा देतात. बाकीचं कोणता मॅनेजमेंट असेल तर 1700 ते 1800 मुलं 2015 साली देत होते, त्याच्यानंतर आणखी वाढले 3500 पर्यंत आकडा आहे. डिफरंट सब्जेक्टचे विद्यार्थी आपले कॉम्पिटिटर आहेत, आणि त्याच्यामध्ये माझा नंबर यायचा असेल तर मला अभ्यास कसा करायचा आहे, किती वेळ करायचा आहे, तेव्हा मी यशस्वी होऊ शकतो. तर त्याच्यासाठी दररोज सकाळी 6 ते 7 एकच तास. समजा मी टीचिंग ॲप्टिट्यूडचा एकच टॉपिक आहे, त्याच्यात 10 टॉपिक आहे, 1 ते 1.5 टॉपिक दिवस आता कमी, 1 ते 1.5 टॉपिक घ्यायचा 1 तास. बरं तो अभ्यास कुठून करणार आहे मी,
एकच पुस्तकातून येणार आहे का परीक्षेला? असं कोणतं पुस्तकच नाही मी बघितलं अजूनपर्यंत की त्याच्यातूनच. जसं आता आपल्या कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये एक पुस्तक आहे त्याच्यातून येतं, जे आपल्याला माहिती नाही का, किंवा आपले प्राध्यापक सांगतात हे टिक करा अभ्यास. इथे तसं नाही, कोणतं येईल सांगू शकत नाही. त्याच्यासाठी अनेक प्रकारचे पुस्तक आहेत. कोणकोणते आहे आता मी जास्त बोलत नाही, पण आमच्या आयरे अकॅडमीचं पुस्तक आहे त्याच्यातून 80% परीक्षेला येतं म्हणजे येतं. 80% परीक्षेला येतं म्हणजे येतं. कारण आमच्या आता तुम्ही परीक्षा जर बघितली असेल त्याच्यात सेटमध्ये 27 मुलं आणि नेटमध्ये आमचे 32 मुलं क्वालिफाईड झाले, सेट आणि नेट आता. आणि दरवर्षी तर 114 117 असे मुलं. तर ते का होतात? कारण आमचं स्टडी मटेरियल अनेक प्राध्यापकांनी काढलेलं आहे. आम्ही ते बाजारात ठेवलेलं नाही, आमचं स्वतःचं पुस्तक आहे. आमच्याकडे जो क्लास लावतो आम्ही त्याला ते देतो. तर तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, 80% मी म्हणतो आमच्या आयरे स्टडी मटेरियल मधून. आता 20% काय वाचायचं आहे? तर 20% जर कोणी बीएड डीएड केलेलं असेल किंवा नसेल आणि ज्यांनी केलेलं असेल त्याला फायदा होईल. बीएड एमएडचे जे नोट्स असतात, टीचिंग ॲप्टिट्यूड, टीचर्स कसा असावा, त्याचं बिहेवियर कसं असावं, त्याचं बोलणं कसं असावं, त्याचं मॅनेजमेंट कसं असावं, बीएड एमएडच्या. कोणी डीएड केलेलं असेल तेही बुक बघा. बीएड एमएड डीएड आणि विथ आयरे अकॅडमी, विथ कोणत्याही पब्लिकेशनचं बुक मी तुम्हाला सांगतो. असं हेच नाही की धिलन पब्लिकेशन घ्या, उपकार पब्लिकेशन घ्या, आर्यंत पब्लिकेशन घ्या, असं मी सांगणार नाही. कारण त्या पुस्तकातून येत नाही. पण एक प्रॅक्टिससाठी की जास्तीत जास्त क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात, त्या प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला कोणत्याही एका पब्लिकेशनचं पुस्तक घ्यायचं. बघा, आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असेल, पेपर 1ला आमच्या क्लासच्या मुलाला 100 पैकी 94 मार्क पण मिळालेले. आता तेजल प्रधान नावाची मुलगी होती आमची पुण्याची, 88 मार्क तिला मिळालेले पेपर 1ला. आणि हेच सांगितलेलं, दुसरं काही सांगितलं. 2011 पासून हेच सगळ्या विद्यार्थ्याला सांगत आलो, अभ्यास कसा करायचा, कुठून करायचा, कोणता करायचा आणि कशा पद्धतीने करायचं. एवढं जरी सांगितलं आणि तुम्ही जे फॉलो केलं, नक्की तुम्हाला पण रिझल्ट भेटेल, अशातला काही भाग नाही. तर समजा आयरे पब्लिकेशनचं बुक, बीएड एमएडचं बुक, विथ कोणत्याही पब्लिकेशनचं बुक, एवढं स्टडी मटेरियल समोर ठेवायचं. त्या स्टडी मटेरियलमध्ये समजा एकच टॉपिक आहे, टीचिंग ऑफ मेथड. समजा अध्यापनाच्या पद्धती कोणकोणत्या आहे, कशा आहे. मग बीएडच्या बुकमध्ये काय सांगितलं, डीएडच्या बुकमध्ये काय सांगितलं, एमएडच्या बुकमध्ये काय सांगितलं, आयरे अकॅडमीच्या बुकमध्ये काय सांगितलं आणि कोणत्याही पब्लिकेशनच्या बुकमध्ये समोर ठेवायचं. एकच टॉपिक वाचत, या पुस्तकाचं झालं त्या पुस्तकात आणि स्वतःची नोटबुक बाजूला ठेवायची आणि नोट करत चालायचं. आपल्याला काय वाटतं बरं, काय नोट करायचं आहे? तर WH टाईप पद्धतीने क्वेश्चन विचारला. म्हणून WH टाईप पद्धतीने नोट करा तुम्ही. कोणी, कधी, केव्हा, कुठे, कसा, काय. समजा उदाहरणार्थ कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला, कधी लावला, कुठे लावला, कोणी, कधी. या आपली समजा एक्झाम्पल, ही परीक्षा UGC घेते, मग UGC कधी स्थापन झाली, त्याचा डायरेक्टर कोण आहे, त्याचं सेंटर कुठे आहे, त्याच्यामध्ये किती मेंबर आहे, त्याचं स्लोगन काय आहे. एक्झाम्पल WH टाईप पद्धतीने अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि त्या पद्धतीने आपल्याला नोंद करायचं. तर आपल्याला काय करायचं आता, WH टाईप पद्धतीने समजलं, 4-5 पुस्तक समोर ठेवलेलं आहे आणि माझा अभ्यास चालू आहे. फक्त 1 तास एकच टॉपिक या 1.5 टॉपिक मला करायचं आहे. असं 8 दिवस जरी केलं, या 10 दिवस केला अभ्यास, फक्त एकच टॉपिकचा दररोज सकाळी अभ्यास करायचा. किती दिवस करतोय मी? 10 दिवस. एकच टॉपिक सकाळी 10 दिवस करतो. पुन्हा मी कॉलेजला गेलो, कुठेतरी बिझी झालो आणि कोणी जर बिझी नसेल तर खरोखर अभ्यासाकडे अजून त्याचं टाइम टेबल वेगळं आहे. पण समजा कोणी कॉलेजला गेलं आणि त्याला दुपारचा 3-4 तास अभ्यासाला पुन्हा वेळ भेटला तर पेपर 2चा अभ्यास करायचा. आणि त्याचा एकच टॉपिक येतं, कारण प्रत्येक पेपरला 10 टॉपिक असतात. पेपर 2चे कोणताही पेपर घ्या त्याच्यामध्ये 10 टॉपिक आहे. मग आता पेपर 2चा सुद्धा मला तसाच अभ्यास करायचा, त्यासाठी स्वतंत्र नोटबुक बनवायची आहे आणि त्याच्यासाठी कोणकोणते बुक लागतात ते सुद्धा रेफरन्स आहे. ते आपले एक्सपर्ट लोक किंवा मी पण सांगेल तुम्हाला विविध विषयाचे. समजा आमचं मराठीचं आहे तर मग आयरे अकॅडमीचं पुस्तक, मग मराठीचा रेफरन्स. आता समजा मला भाषा विज्ञान वाचायचं असेल तर त्याच्यासाठी श्रीन गजेंद्र गडकर यांचं भाषा विज्ञानाचं पुस्तक आहे. वाङ्मयाचा अभ्यास करायचा असेल तर प्राचीन वाङ्मयाचं इतिहास हा एक पुस्तक. एक्झाम्पल सांगतो, लॉचा अभ्यास करायचा असेल तर लॉचे पुस्तक आहे. तर अशा पेपर 2चे रेफरन्स बुक जास्त नाही, 2-4च रेफरन्स बुक आहे. जास्त पुस्तकं वाचायचे नाही. कमीत कमी इम्पॉर्टंट कोणते बुक आहे तेच वाचायचे, ते समोर ठेवायचे. आणि पेपर 2चा सुद्धा एकच टॉपिक मला समजा
8 दिवस एकच टॉपिक मला 8 दिवस अभ्यास करायचा, म्हणजे आणि त्या टॉपिकवर मनन चिंतन करायचं, प्लस त्या टॉपिकवरचे क्वेश्चन सुद्धा पाठ करायचे आहे. पाठ म्हणते मी, पाठ. कारण की 80 दिवसांची परीक्षा आहे. मी दररोज 10 जरी क्वेश्चन पाठ केले, गुणिले 80 दिवस, किती क्वेश्चन पाठ होतात माझे? 800 क्वेश्चन पाठ होतात, बरोबर की नाही? मग 800 क्वेश्चन जर पाठ होत असेल तर मला परीक्षेला फक्त 150 क्वेश्चन विचारतात. आणि तुम्ही अभ्यास केलेल्या पैकी 100 जरी क्वेश्चन आले तरी 200 मार्क तुम्हाला. तंत्रमंत्र अनेक आहे. फक्त दररोज 10 टॉपिक न घेता 10 क्वेश्चन जरी आणि एकच टॉपिक घ्यायचा आहे. दररोज 10 दिवस या 8 दिवस जेवढा आपल्याकडे वेळ आहे ते ठरवून घ्यायचं आणि एकच टॉपिक मला 8 दिवस अभ्यास करायचा, पेपर 2चा. आणि तो पूर्ण चांगल्या पद्धतीने करायचा, कारण त्याच्यावर कोणते क्वेश्चन विचारल्यावर मला आलं पाहिजे त्याचं उत्तर. अशा पद्धतीने मनन चिंतन करायचं त्याचं. फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही, मनन चिंतन, क्वेश्चन पाठ करायचे त्याचे. कारण परीक्षेला WH टाईप पद्धतीने क्वेश्चन विचारतात, तर क्वेश्चन सुद्धा, कंटेंट सुद्धा, कन्सेप्ट सुद्धा माझ्या क्लिअर असल्या पाहिजे आणि त्या तुम्हाला करता येतील. तर दररोज तुम्ही पेपर 2चा अभ्यास करा. दररोज सकाळी पेपर 1चा जनरल थिअरीचा करा आणि रात्री झोपायच्या अगोदर, सकाळ दुपार संध्याकाळ, रात्री झोपायच्या अगोदर प्रॅक्टिकलचा अभ्यास करा. कोणता? मॅथमॅटिक, लॉजिक, डेटा. समजा 25 दिवस फक्त लॉजिकचाच अभ्यास करायचा. नेक्स्ट 25 डेज डेटा इंटरप्रिटेशन, नेक्स्ट 25 डेज मॅथमॅटिक्स. अशा पद्धतीने 75 दिवसांमध्ये 1 तास याला द्या रात्रीचा, 1 आवर्स लॉजिक असेल, पण 8 ते 10 दिवस, सॉरी 25 दिवस करा. जोपर्यंत समजत नाही लॉजिक तोपर्यंत करा. पुढचे 25 दिवस डेटा इंटरप्रिटेशन पूर्ण प्रॅक्टिस करा आणि पुढचे 25 दिवस, असं 75 दिवसात मॅथमॅटिक, लॉजिक, डेटा होतो. आणि सकाळी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर हे 6 टॉपिक आहे. जरी 8 दिवस घेतले या 10 दिवस घेतले तरी 6 टॉपिकला 60 दिवस लागतात. पेपर 1चे 6 टॉपिक 60 दिवस आणि हे 75 दिवस, समजा एक 60 ते 70 दिवसामध्ये तुमचा पेपर 1चा अभ्यास होतो. आणि पेपर 2चा अभ्यास सुद्धा तुम्ही जर दुपारी अभ्यास करत असेल तर तुम्ही 10 दिवस या 8 दिवस जरी केला तरी 8 दिवसाचे 10 टॉपिक आहे, 80 दिवसामध्ये तुमचा अभ्यास. 8 दिवस पेपर 2चा अभ्यास करत असेल आणि 10 टॉपिक आहे तर 80 दिवसामध्ये तुमचा पेपर 2चा अभ्यास होतो आणि परीक्षा 80 दिवसांनी. म्हणजे तुमचा टाइम टेबल एकदम परफेक्ट होतो. आणि 1-2 दिवस अगोदर जरी असेल तर एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. जेवढे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणार अभ्यास झाल्यावर, अगोदर नाही. अगोदर केलं तर तुम्हाला उत्तर देता येणार नाही. अभ्यास झाल्यावर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे क्वेश्चनची. कारण मी 25 वेळेस 25 उत्तरपत्रिका सॉल्व्ह केलेल्या आहे, 25 वेळेस. कारण 26 डिसेंबर 2010ला परीक्षा होती आणि माझा 1 नोव्हेंबरला अभ्यास संपलेला होता. पुढचे 25 दिवस फक्त दुसरं काहीच काम नव्हतं. टाइम टेबल लावणे आणि पेपर सॉल्व्ह करणे, टाइम टेबल लावणे, पेपर सॉल्व्ह करणे. आणि 26व्या दिवशी परीक्षा दिली आणि महाराष्ट्रात प्रथम आलो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे? तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार. प्रॅक्टिस शिवाय, आता एक माझा विद्यार्थी होता मुक्तार म्हणून, मुंबईच्या टॉप लेवल कॉलेजला प्रोफेसर आहे. 14 वेळेस परीक्षा दिली पण क्वालिफाईड होत नाही. माझ्याकडे आला, मी त्याला सांगितलं का होत नाही? सर परीक्षेला गेलो ना मला पूर्ण येतं पण परीक्षेला गेलो मी विसरतो. असं पण होतं. परीक्षेला गेलो हाताला घाम येतो, परीक्षेला गेलं टेन्शन येतं. का? प्रॅक्टिस केली का? अभ्यास तर केलाय, प्रॅक्टिस केली, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. टाइम म्हणजे मी खरोखर UGCचा नेटचा पेपर देतो असं घरामध्ये फील करा ना. या जिथे अभ्यास करता तिथे करा. म्हणजे तेव्हा तुम्हाला प्रामाणिक राहा की मला खरोखर यशस्वी व्हायचं. आणि खरोखर जेव्हा यशस्वी व्हायचं असेल तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता. अदरवाईज नाही. अदरवाईज आई वडिलांनी सांगितलं तुला ही परीक्षा द्यायची, भावाने सांगितलं, मित्रांनी सांगितलं, नातेवाईकांनी सांगितलं, नाही. स्वतःला काय वाटतं? कोणती परीक्षा द्यायची? स्वतःला काय वाटतं? हीच नाही, जगातली कोणती परीक्षा द्यायची? स्वतःला काय वाटतं ते ठरवा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा, तरच यशस्वी होणार आहे. तर 80 दिवसामध्ये माझा हा अभ्यास झालेला आहे आणि 1-2 दिवस मला काय करायचं आहे? प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहे. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स येईल की नाही माझा अभ्यास झालेला आहे, आता कोणताही क्वेश्चन येऊ मी सॉल्व्ह करणार. एक तुम्हाला कळलं आता टाइम टेबल कसा? तुम्ही तुमच्या पद्धतीने टाइम टेबल करा. हा माझा टाइम टेबल होता, मी 12 तास अभ्यास केला. दुपारच्या वेळेस मला काही काम धंदा, मी म्हणजे सगळं कॅन्सल केलं. मी जिथे जॉबला होतो ते सगळं जॉब सोडून दिला
आणि फक्त एकच ठरवलं की 1 वर्षामध्ये मला यशस्वी व्हायचं आहे, आणि म्हणून मला पगार पण चांगला 20-25 हजार भेटत होता, पण नाही मला यशस्वी. आणि एकदा का यशस्वी झालो की अनेक गोष्टी आपल्याला मिळतात. आता उदाहरणार्थ एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आता समजा एक व्यक्ती MA चा आहे आणि दुसरा व्यक्ती फक्त MA होऊन नेट सेट झाला, कोणाला जास्त व्हॅल्यू? त्याचा अनुभव घेतलाय का? नसेल घेतला. पण मी सांगतो, आता डिग्री कॉलेजला कोणी प्रोफेसर आहे एक्झाम्पल, आणि नेट सेट झालेला एडेड कॉलेजचा प्राध्यापक आहे, आणि MA BEd किंवा MA झालेला एका विद्यार्थ्याला चान्स दिला, तर सगळ्यात जास्त काम MA झालेल्या व्यक्तीला करावं लागतं, सगळ्यात जास्त लेक्चर MA झालेल्या व्यक्तीला करावं लागतं. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहे. तर त्याच्यासाठी, आणि पगार MA झालेल्याला कमी आणि नेट सेट झालेला जास्त. त्याचा अनुभव तुम्ही घेतला नसेल, पण असा अनुभव घेणारे भरपूर विद्यार्थी मला भेटले, आणि सर त्या मॅडम फक्त नेट सेट झाल्या, काम काही करतच नाही, आणि मला सगळं काम करावं लागतं कॉलेजचं. अरे बाबा, नेट सेट हो ना मग पहिला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेट सेट हो. नेट सेट झाल्यावर डिग्री कॉलेजला चांगल्या पद्धतीने जॉबला लाग, आणि पगार पण घे, आणि तुझं आयुष्य पण सुखकर होईल, आणि कॉलर टाईट करून तू चालशील. साधी सरळ गोष्ट आहे. म्हणून नेट सेट होण्यासाठी आपल्याला टाइम टेबल, अभ्यासक्रम कसा आहे आता आपण बघून घेऊ. तुम्हाला टाइम टेबल कळालेलं आहे की अशा पद्धतीने तुम्ही स्वतः टाइम टेबल, मी कुठे काय करतो, काय काय नाही करतो दिवसभरात, ते स्वतः करा. दररोजचे क्वेश्चन पाठ करा. त्याच्यानंतर आयडिया तंत्र भरपूर आहे, पुढे ते सांगतो.